जिल्हा परिषदच्या शाळांना दुरुस्तीसाठी आम आदमी पार्टी झोप काढो आंदोलन करणार। माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यात अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून मूलभूत सुविधा न मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। यावर उपाययोजना व्हाव्यात यासाठी आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत झोप काढो आंदोलन करण्यात येणार आहे। पाहूया आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे काय म्हणतात तर। जय हिंद। आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री, शिक्षा मंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच आयुक्तालय यांना पत्र लिहिण्यात आलं की पाठीमागे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने शाळांचं इन्स्पेक्शन म्हणून एक मोहीम चालवली होती। त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याची खूप वाईट अवस्था आहे। क्लासरूम पडलेले आहेत, पाणी टपकतं आहे, त्याच्या छत पडलेली आहे, शाळा झाडाखाली भरत आहेत। काही शाळांमध्ये बिल्डिंग असून सुद्धा त्या पडक्या बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये जीव धोक्यात लेकरांचा आहे, शिक्षकांचा आहे। अशा परिस्थितीमध्ये शिकवत आहेत आणि मुलं शिक्षण घेत आहेत। या परिस्थितीला तोंड देऊन देखील ही एज्युकेशन व्यवस्था टिकलेली आहे, परंतु या व्यवस्थेला दुरुस्त करण्याचं कधीही या महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये आलेलं नाही। म्हणून आम आदमी पार्टीनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत निवेदन पाठवलं आहे आणि येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी सरकारला जाग करण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये झोपा काढो आंदोलन करणार आहे। आणि या आंदोलनाला सर्व नागरिक जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतील आणि पालकवर्ग उपस्थित राहील। अशा लोकांना आम आदमी पार्टी जाहीर आव्हान करत आहे की आपणही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। अशा आशयाचं निवेदन आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत पाठवलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।